हाय हॅलो नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी मोहिनी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर आज 15 ऑगस्ट आहे. सगळ्यांना 15 ऑगस्ट हार्दिक शुभेच्छा. तर माझं आवरलं आहे, ओवीचं पण आवरलंय. ऑलरेडी खूपच उशीर झालाय. 7:45ला बोलवलंय, तर 8ला 10 मिनिट कमी. तर चला आता निघायचंय. बघू शकता इथं ओवी आहे. स्कूलला जायचंय तुला? स्कूलला जायचंय? आज काय आहे? चॉकलेट काय आहे आज? चला आता उशीर न करता आम्ही निघालोत ओवीच्या स्कूलमध्ये. तिचं चालताना पण सुरू होतं की मला सोनपापडी आणि चॉकलेट भेटणार आहे की नाही म्हणून. आणि आपलं पण म्हणजे लहान असताना तसंच होतं. आपण पण बिस्किटासाठी वगैरे वाट बघायचो शाळेमध्ये. म्हणजे 15 ऑगस्ट 26 जानेवारी असल्यावर. आजकाल ना किती पण खायला आहे पण आता खाऊ वाटत नाही. तर तिकडून आल्याच्या नंतर इथं ओवीला खिचडी वगैरे बनवायला घेतली. घरामध्ये खूप पाणी झालं होतं. म्हणजे ओवीचे पप्पा घरीच होते तरी पण त्यांच्याकडून बोरचा नळ चालू राहिला, त्याच्यामुळे पूर्ण किचनमध्ये आणि बेडरूममध्ये पाणी गेलेलं कोट्यांखाली. तर ते सर्व स्वच्छ केलं. बघू शकता इथे एक कोटी ठेवली आहे आणि तिकडे हॉलमध्ये एक ठेवली आहे. तर अशा प्रकारे काहीतरी कुटाणा झाला होता. त्यांना म्हणजे नळ ऐकूच आला नाही सुरू झालेला. मधून आल्याच्या नंतर असं काहीशी घराची अवस्था झाली होती. माझं ते तर बघून ना डोकंच फिरलं आणि लगेच दोघांनी सर्व पाणी वगैरे काढलं घरातलं. आणि जास्त म्हणजे बेडरूममध्ये पाणी गेलेलं. म्हणजे किचनमधून डायरेक्ट बेडरूमकडे उतार असल्यामुळे तिकडं पाणी गेलेलं. तर कॉट खाली आणि कोट्यांखाली तर एकदम जास्त गेलं. कोट्या अगोदर इकडं आणून ठेवल्या. बरं झालं त्या कोटीमध्ये काही नव्हतं. ज्वारी संपलेली. आता हेच गहू वगैरे आहेत यामध्ये. यात पाणी गेलं नाही पण कोट्या खालून भिजल्या होत्या. त्या व्यवस्थित अशा क्लीन वगैरे करून इथं फॅनला सुकायला ठेवलेल्या आहेत. आता सर्व घर असं अस्ताव्यस्त झालंय. सर्व पसारा वगैरे तिकडं कॉटवर पसारा पडलाय. किचनवर सर्व भांडे वगैरे तसेच आहेत. सकाळी स्वयंपाक करून गेलते जाताना. शेपाची भाजी आणि चपात्या बनवलेल्या. थोडंसं पीठ ठेवलं होतं मी फ्रीजमध्ये, कारण आल्याच्या नंतर त्यांची 11ला ड्युटी होती. तर संध्याकाळचा टिफिन ते घेऊन जातात. तर त्याच्यामुळं गरम गरम चपात्या त्यांना करून द्यायच्या होत्या संध्याकाळच्या. तर त्या त्यांना करून दिल्या. आता चला बाकीचे मी कामं वगैरे आवरते. आणि जे नवीन ताई दादा असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ओवीचं मध्येच म्हणजे रात्री काय झालं, अचानक तिला वॉमिटिंग झाले आणि अंगावर काटा येऊन तिला ताप आली. तर याच्या अगोदर पण 5-6 दिवसाखाली तिला काय झालेलं, जुलाब वगैरे लागले होते. तर त्याच्यामुळे ती एकदम म्हणजे विकनेस आला होता तिला. माझा पण आवाज बसलेला म्हणून आपले व्हिडिओ वगैरे येत नव्हते. 15 दिवस माझं दुखत होतं आणि 15 दिवस तिचं. तर महिनाभर मी कसलंच म्हणजे लॉंग व्हिडिओ शूट केला नाही. आणि मिनी ब्लॉग टाकले होते तेवढे 1-2. तर आता बरं वाटतंय तिला. पण रात्रीपासून परत सुरू झालंय तिचं. लेकरांचं कसं असतं आजकाल वातावरणामध्येच असं वेगळंच आहे बघा. एकदम म्हणजे संध्याकाळचं थंडी वाजते, दुपारचं आमच्या इकडं कधी पाऊस पडतो तर कधी एकदम भयंकर ऊन पडतं असं एकदम कडक. तर त्याच्यामुळे लेकरांचं असं म्हणजे वातावरण चेंज झालं की कमी जास्त होत राहतं. तर आता चला बाकीचं आवरायचंय मला. आणि घरामध्ये अस्ताव्यस्त पसारा असला ना नक्की कोणी ना कोणी येतच. म्हणून म्हटलं चला आता पहिल्यांदा पसारा वगैरे आवरून घ्यावं. आणि किचन ओट्यावर खूप सारे भांडे पडले, ते पण वॉश करायचेत मला. कसा वाटला आजचा ब्लॉग तर नक्की कमेंट करून सांगा. आणि उद्यापासून आपले म्हणजे रोज एक व्हिडिओ येत जाईल, लॉंग व्हिडिओ. शॉर्ट मला जरी नाही टाकणं झाला तरी मी लॉंग म्हणजे नक्की टाकत जाईल. तर चला इथंच मी आता व्लॉगची एंड करते. तोपर्यंत सर्वांना बाय, काळजी घ्या. आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.